जन्माला झाल्याबरोबर काळ त्याच्या वाट पाहत असतो. तू काय मोठा झाल्याच्या नंतर काळाला जिंकशील. काळानं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. बाबा 7 चिरंजीव आहेत आणि 7 चिरंजीवाच्या नंतर एक इच्छा मरणी आहे. चिरंजीव 7च झाले आणि इच्छा मरणी एकच व्यक्ती झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं भीष्माचार्य. इच्छा मरणी ये मम्मा जायते न मृत्यू लोकास्ततेवच यथा नाम यमाग्रो भयो द्वापारे चम भीष्मानुरागयो. शास्त्र सांगते ते म्हणले मला जर थांबायचं तर काय यमाची मायवेली भीष्माचार्याला न्यायची. आणि भीष्माचार्य म्हणले यमा मला आताच निघायचंय. तर यमाला जेवता जेवता पण यावं लागत होतं. त्याला म्हणायचं इच्छा मरणी. द्वापार युगातलं युद्ध चालू होतं. कौरव पांडवांचं युद्ध येऊन या काळ सांगतोय. इतकं युद्ध असं जोसात आलंय. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं पांडव जिंकत नाही. पांडवांना मी गादी देऊ शकत नाही. खिन्न चेहरा झाला प्रभूचा. बारीकसा चेहरा झाला. बहिणीच्या जवळ बसले. मानलेली बहीण द्रौपदी, दादा आज खिन्न आहात, काय कारण आहे? ताई नाहीत मरू शकत कौरव. का? सिंहाची संख्या त्या बाजूने जास्त आहे. तिकडच्या बाजूने जास्त सिंह येत. नरकेशरी एकही नव्हता पांडवाच्या पक्षात. अर्जुन फक्त धनुर्धारी होता, नरकेशरी नाही. तिकडं कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य 5 लोक होते. 4 अधिकारी लोक. भगवंतानं विचार केला ताई शक्य नाही. त्याच्यातल्या प्रत्येकाचे नाना तो वेगळे मरण्याचे, वेगवेगळे तत्व होते मरण्याचे. युद्ध कौशल्यामध्ये अर्जुन जरी धनुर्धारी असेल तरी अर्जुनाचे गुरु तिकून होते द्रोणाचार्य. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. ही संपूर्ण विद्येचं सूत्र. विश्वातला 2 नंबरचा व्यक्ती. शब्दवेधी नावाच्या विद्येमध्ये 1 नंबरला त्रेतायुगात एक व्यक्ती होऊन गेला राजा दशरथ. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आणि त्याच्यानंतर भिल्लाचं पोरग एकलव्य. हा पुढचा भाग झाला. पण विश्वातला 2 नंबरचा विद्वान शब्दवेधीमध्ये ते अर्जुनाचे गुरु आहेत. आणि काही झालं तर शिष्य इतका उंच कसा जाऊ शकतोय? जरी शिकवलं असेल तर शिकवलंय सगळं कसं सांगता येईल? म्हणून तेही सिंह तिकून आहेत आणि त्यांच्याही मरण्याचा कालाची गती वेगळी. भीष्माचार्याच्या बाबतीत जर विचार केला तर आपण लाखो जरी बाण टाकले ते जर म्हणले मला मरायचंच नाही तर माथारा मरेपर्यंत कौरव हरत नाहीत. आणि कौरव जोपर्यंत हरत नाहीत तोपर्यंत भजन करणाऱ्याला गादी नाही. पांडव भजन करत होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आळविती किंवा आठविती. भजन करत होते पांडव. यांना मात्र हस्तिनापूरची गादी नाही असं देवाच्या लक्षात आलं. द्रौपदीनं सांगितलं दादा तुझ्यासारखा चतुर जगात कोण नाही. देव चतुर जाणोनी अंतर्वर्त तसे किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. तू किती चतुर आहेस रे देवा. दादा तुला काहीतरी युक्तिवाद करता येईल ना? करता येतो ग ताई, करता येतोय. पण भजन करणाऱ्याला गादी देण्यासाठी हे 4 सिंह मारण्यासाठी नैतिकता सगळी मातीत घालावं लागते. आणि ज्या दिवशी नैतिकता मातीत जाईल त्या दिवशी महासंसार पुरात वाहून जातो. आणि गेलाच. 56 कोटी यादवापैकी एक पोरग सोडून दिलं. एका निष्ठावंत भजन करणाऱ्या वारकऱ्याचे पोहे खाल भेटले. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. सुदामदेवाचे चिमुटभर पोहे वज्र नावाच्या मुलाला खाला भेटले पंढरपुरातल्या मालकाच्या. मग वज्र नावाचा मुलगा सुदामदेवाच्या प्रसादामुळे वाचला. बाकी सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले. विठाला विठाला आमचे आदरणीय लहाने सर सुद्धा आहेत. बाबाजी मला ते ग्रंथ इतके दिले मागे त्यांनी. त्या ग्रंथाच्या बळावर मी उड्या हाणीत असतो. मला जरा वाचायचा जास्त नाद आहे. गुरुजींनी खूप ग्रंथ दिले एके दिवशी नांदेडला असताना. विठाला 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 तसे माझ्याकडे पैसे घ्यायला नव्हते असं काही विषय नाही. हाऊत भरलेला आहे पैशाचा. मी
मगाच शेतीत किती आले ते सांगितले होते, माईकवर नसतेच सांगत, फक्त इतके पैसे. पण आता ते शैक्षणिक क्षेत्रात शिखर गाठलेलं होतं, त्यांच्याकडे ग्रंथ संपदा. मी एके दिवशी काय जाऊन थोडं बांधून घेऊन गेलो. मग वाचायला मिळतं ना काही काही गोष्टी. आता कोण्या दुकानात जा, कुठला ग्रंथ काय आयतच साठा साठलेला होता. एक योग असते. दाणे सरांना सुद्धा धन्यवाद. योग असा आहे, कसं मारायचं. ताईनं सांगितलं, देवा युद्ध करायला तू भाग पाडस, आता ठरव. बाबाजी पंढरपुरातल्या मालकानं इतकं नीच रूप घेतलं, इतकं नीच रूप घेतलं, इतकं नीच रूप घेतलं की त्याला शास्त्राच्या पुराणाच्या भाषेत शिखंडी म्हणतात आणि आपल्या भाषेमध्ये नपुसक म्हणतात. रूप घेतलं ना. कामिनी स्तते वचम सयपुरुषास्तित नैवम स्त्रीत्वानां पुरुषत्वास्तित भागेषु. या दोन्ही गोष्टीतून बाजूला गेलेलं रूप विजूभाऊ घेतलं, त्याला शिखंडी म्हणतात. आणि बाईचं रूप घेतलं. म्हाताऱ्याने शस्त्र फेकून दिलं, नाना फेकून दिलं. शस्त्र फेकून दिल्याबरोबर मेहुण्याच्या कानात सांगितलं, हनबान. मेहुणा अर्जुन सनासन 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 113 बाण मारले. याला तर राजकारण म्हणते. राजकारणामध्ये 100% इमानदार गेला की झोपत असतो. राजकारणात 13% बेईमानी चलती. मी सांगतो म्हणून ऐकायची नाही. त्रयोदश गुणत्रयो राजाश्रयो त्यानिष्ठायाम नैवम गिरगावकरम लिखितम. हे का गिरगावकरांनी लिखिलं का? राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण होते आणि कृष्णानं 13% पाप केलं असं पुराण सांगते. आणि पुराण वारकरी संप्रदायाने गळ्यात बांधलं. पाहावे पुराणे विचारो, पाहे पुराणे विचारो, पाहे पुराणे विचारो. विश्वास जामनी पावे पुराणी विचारो, पावे पुराणी विचारो. विश्वास जामनी पावे पुराणी विचारो, पावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी. तुकोबरायनं सांगितलं पुराणावर विश्वास ठेवा. मग मालक सांगते तर आपण ते ऐकायचं. ते पुराण सांगतंय त्रयोदश गुणत्रयम राजाश्रय अनिष्ठिता. धर्म सिद्धांत सांगू तुम्हाला, राजकारणातली माती कळत नाही पण सांगता येते. रंग पंढरपुरातला लागलाय ना, आता दुसरा कशाला लागू द्या सैजू भाऊ, तिकडचा लागला ना आपल्याला, पण सांगता येते राजकारण. हन म्हणले. अर्जुनानं सांगितलं, देवा एक बोलू. रथावर बसताना भीष्मांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही रथावर बसत नाही. एक बी दिवस झाला नाही बाबा असा की 18 दिवसात भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं नाही असा दिवसच नाही. ज्या दिवशी गेल्यावर पण दर्शन, म्हणजे गेले तर नव्हतेच ना, युद्ध संपल्यावर प्राण सोडा, शरपंजरी पडल्यावर पण नाना दर्शन. तर विचारलं, तुम्ही ज्या पितामहांचं दर्शन घेता त्यांना बाण कसे मारायला लावता? ऐक ना अर्जुना, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय जयच नाही, यशच प्राप्त होत नाही. म्हाताऱ्याचं दर्शन घेऊन यश प्रदान करतो मग रथ हाकायला बसतो. नाही तर म्हाताऱ्याचं नाही दर्शन घेतल्यावर तून मी तर कवाच मेलतो. आपली तर आतापर्यंत हराळी फुटली असती म्हणले. त्या म्हाताऱ्याची कृपा आहे. ठीक आहे म्हणले, देवा इतकी जर त्यांच्यावर श्रद्धा आहे तर मारायला कसं लावतात? युद्धात प्रेम नसतंय, युद्धात प्रेम नसतं, युद्धात प्रेम नसतंय. काय टिकून मेवणीचा नवरा जरी उभा असला आणि इकून कोणी जरी उभा असलं, सक्का भाऊ असला, तर मग ते मतदान ज्याच्या त्याच्या, आता तिकडं बी नातं कवळच. मेवणीचा नवरा म्हणलं तुम्हाला काय कळत नाही, नुसतं ऐकून घेत जा तुम्ही. हे आमच्या सांगायलो मी, तुम्ही कशाला उगाच. बाबा मला एक कळतंय, ज्या गावात कोणीच लग्न केलं नाही का तिथं लुगड्याचं दुकान टाकू नये.
आणि ज्या गावात कोणालाच दिसत नाही तिथं चष्म्याचं दुकान टाकू नये. कसं चलन तिथं दिसतच नाही कोणाला. हे तुम्ही दोघं सोडून मी आमच्यात चाललंय. विठाला विठाला विठाला. हे चालतं रे म्हणे. तू गपचिप बस म्हणे. युद्धात प्रेम नसतंय. एत वैराकारोस्त वचम हिंस्राश्वापदास्तते याहम यनंकेशरी द्वंद्वानाम कुरंगम एकत भयत्याम. दोन शिव आहेत आणि एक हरीने. जे झुंजन त्याला प्राप्त होईल. केशरीम य द्वंद्वादुयम येत कुरंगाम ये कायाम द्वंद्वाम भयेति उदरम यथा निवारणायतम. तर त्या सिंहाला ते हरिण प्राप्त होईल ना. एक झोपल्यावर त्याला ते कसं आणून येईल. कसं शक्य. जरी का सिंहवनात झोपून राही. जर सिंहवनात झोपून राहिला त्याला कसं ते प्राप्त होईल. नाही आपण शूर आहेत झुंजार आहेत. मार. युद्धात काही पाप नसते. सनसन 113 बाण मारले. मारल्याबरोबर पितामह खाली पडे. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय सर खाली पडे पितामह. आणि पडल्याच्या नंतर सगळ्यात गोविंद आधी दर्शनाला कोण गेलं. पंढरपुरातला मालक. मारायला कोणी लावलं. आणि पाया पडायला नाना कोण आधी. हेच असंच असतं राजकारणात. आल्यावर बी हार घालायला आधी आणि पडल्या बी असं होत असतंय म्हणायला तेच असतात. विठाला विठाला बाबा. आपल्यापेक्षा राजकारणी लोकांचे काही गुण चांगले असतात. आपले लोक कधी कधी स्टेजवर गोड बोलतात आणि माघारी चेष्टा करते. ते जरा पक्वादात कचच आहे. फलाने जरा तालात कचच आहे. ते जरा स्वर नाही चांगला गडे. त्याला संस्कृत नीट म्हणता येत नाही. माघारी आणि स्टेजवर वर्णन करणार. यायचं विरोधात यायचे स्टेजवर शिव्या देतात आणि धाब्यावर एकूण एकाची बिल देतात. हो हे धाब्यावर मात्र इतके गोड असते तर मस्त मस्त सगळे. हा स्टेजवर मात्र ताणून आपोआपले रुमाल आपोआपले बिल्ले आपोआपल्या गाड्या झगपक. आणि एकूण एकाला असे भेटले की मग राव द्या ना मी देतो. आपलं याच्या विरोधात. कधी कधी हा गुण यांचा घ्यायला पाहिजे. विठाला विठाला सगळ्यात अगोदर पंढरपुरातला मालक पाय पडायला. राजकारण सुरू तिथून झाले बरं. 1 नंबरचे डॉन, 2 नंबरचे इदूर काका कनक, 3 नंबरचे चाणक्य, 5वा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 लोक राजकारणातले डॉन होते. 5. आता या 5 लोकांसारखा आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. विठाला विठाला दर्शन घेतलं. अर्जुनाला सांगितलं चल पाया पडायला. ते म्हणलं हातानं मारलं कसं पाया पडू. हे हातानं मारलंच ना मग डोकं पायावर टेक. आता वैर संपलं ना. वैर संपलं पण रक्तरंजित गादी जर भोगायची असेल तर अजून बी आशीर्वादच पाहिजे. नाही तर गादीवर बसल्यावर पण जळून जातात. हे पंढरपुरातल्याला माहित होतं. म्हातारं इतकं अधिकारी. दर्शन घेतलं आणि म्हाताऱ्याला सुद्धा माहित होतं बाबा पलीकडची बाजू चांगली आहे. पण एक माझ्या लहानपणी एक कविता होती. आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज असे हलकट होते. जेवढी फौज हिंदूची होती का नाना तितक्या फौजीला बंदुकीच्या काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. आणि आपल्याकडे गाय पवित्र होती. ते इतके नालायक होते. त्याला माहित होतं त्या फौजमध्ये हिंदू कोण कोण येतो. बरोबर त्याला गायीची चरबी लावायची. आणि मग ती आता नाईलाजानं काडतूस तोंडात शो तोडता येत नाही. कडेल दिवशी असं तोंडात घालायचं आणि ते काडतूस तोडायचं. तर एका व्यक्तीने विचारलं तू हिंदू आहेस ना मग गाय पवित्र आहे तिची चरबी नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. कविता होती बाबाजी. एक तर त्या फौजीनं काय सांगितलं त्या सेवकानं त्या नोकरदारांना. अरे काळीज उलट नाही रे. गाय माई इतकी पवित्र आहे
पण भाकरीचे कानकोंडे आहेत रे. हे जर नाही तोडावा तर कशावर लेकर बाळ जगवा. भीष्माची परिस्थिती ती झाली. भीष्माला माहित होतं पलीकडली लोक गोड आहेत, पण भाकरी इकडच्या खात होतो. आणि वचनबद्ध लोक होते, वचनबद्ध. एकदा शब्द दिला जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द न तोडणारी माणसं भीष्म त्या सत्तेवर आरूढ असणारी लोक होती. महाराज खाली पडले. अर्जुनाला पाहिल्याबरोबर आवाज दिला, आलास होय, पाणी दे, पाणी दे मला. बाबा कौरवाच्या पक्षातली 9 लोक बाजूला उभी असताना मी काही युद्ध करताना नव्हतो, पण मला वाचायचा नाद आहे. 9 लोक होते, 9 जणांच्या डोक्याची कॅसेट गुंडाळली असेल. आम्ही यांच्या पक्षाचे असताना ज्यानं मारलंय त्याला पाणी कसं काय मागता. म्हाताऱ्याला माहित होतं शेवटचं पाणी नालायकाच्या हाताने प्याचंच नाही, चांगल्याच्या हाताने पाणी प्याव. सोन्याच्या झारीत पाणी आणलं, नाही पेलं म्हाताऱ्यानं. आणि मग अग्निबाण मारला. भोगावती 2 सांगितल्या, एक स्वर्गात भोगावती आणि एक रसातळात भोगावती. मग वरी जर बाण मारावा तर एखाद्या वेळेस इंद्रमंडळ भेदल्या जाईल. नकोय नकोय नकोय. यक्षमंडळ, किन्नर मंडळ, चारण मंडळ, विद्याधर मंडळ, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहांस, 14 भुवन, 21 स्वर्ग वरी वरी येतं. एखादं जर भेदल्या गेलं त्याच्यात सात्विक सदाचारी जर माणूस भेदला तर पाप लागन. म्हणून रसातळात हाटकेश्वर नावाची देवता, भगवान शिवशंकराचं अधिष्ठान, राजा बळीचं तिथं अधिष्ठान. आणि भोगावती नावाच्या गंगेचं पाणी आणलं आणि म्हाताऱ्याला पाणी पाजलं. तिवई पाहिजे रे, तक्के आणले रेशमाचे, नाही घेतले. अर्जुनाने 2 बाण लावले आणि म्हाताऱ्याला तिवई. यम जवळ आला, जवळ आला यम. यम काय होतो माहितीये का, यम बाकीच्यांना नेतू, बाकीच्यांना यम नेतू, पण अधिकारी लोकांकडे बघितल्याच्या नंतर यम सुद्धा हाय हाय करतो. म्हणते हाय हाय यम धर्म, हाय हाय यम हाय हाय यम काम क्रोध माया रात्रंदिवस रडती रात्रंदिवस काम क्रोध माया 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 रडती रात्रंदिवस काम क्रोध मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय यम धर्म रडती रात्रंदिवस काम क्रोध माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय मनती हाय यम धर्म रडती रात्रंदिवस काम क्रोध माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. काय भंगारे भुंगारे मेल्यावर यम कशाला रडन आणि कशाला हाय हाय म्हणीन ते. तुमच्या माझ्यासारखे मेले म्हणजे उंदर मेल्यात गणती आहे यमाच्या बाबतीत. यमाला भीती फक्त अधिकारी लोकांची, आणि यम चांगल्या लोकांची इच्छाही करतो. यम धर्म वास पाहे नित्य काळ, धर्म वास पाहे नित्य काळ यम धर्म वास पाहे नित्य काळ, धर्म वास पाहे म्हणे धन्य वेळ भेटतीये म्हणे धन्य वेळ भेटतीये. यम म्हणतो ज्या वेळेला मला साधू भेटेल ती वेळ धन्य आहे. पण यम सुद्धा हजर आहे बाबाजी. यमाला पाहिलं पंढरपुरातल्या मालकानं, हे यमड्या, हा चोंबाळेपण आहे, चोंबाळेपण आहे. मला एक शासनाचा 27,000चा निधी मिळालता आणि 4,000 रुपये घेतल्याशिवाय एक माणूस सही करीना. चोंबाळेपणा कसा असतो मोठ्या माणसाचा. याच्यावर राग येऊ देऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवले नाही. एखाद्याच्या अंगाला आला असेल ते तुमचं नशीब म्हणा का काय म्हणा,
ते सहज आलं. तर 27,000चा चेक मिळणार, पण 4,000 रुपये दिल्याशिवाय सही करीन. आता हे खातं कोणाच्या मार्फत आहे? त्या वरिष्ठाला भेटायला गेलो. आता आता तुम्ही 27ला जुमानलं नसतं, पैसे मला आवडत नाहीत असा विषय नाही, पण दिले न देवाना आता लय मोठे. मी कशाला एखाद्या भंगिऱ्याच्या पाया पडलो असतो, पण तवाच सांगायलो ना. मग वरिष्ठाकडे गेलो, तर वरिष्ठाकडे असे लोक बसलेले. म्हणलं साहेब ते सही करीन. ते फोन लावर त्याला. लगेच फोन लावला. कार तुला अक्कल आहे का? कोण आहेत माहिती आहे का? ते पोथी वाचतेत बाळू महाराज गिरगावकर, त्यांच्या सही चकवर लगेच सही कर, देऊन टाक. ते तिकून बी आवाज आला, बर 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 साहेब, बर 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 बर. बाळू वाटलं झालं का. मी त्याच्याकडे गेलो. ते म्हणे तू कुठं जरी गेलास तर 4,000 लागतेच. म्हणलं मग त्यानं फोन कसा केला? त्याचं दटीनं कामच असते आणि आमचं हो म्हणणं कामच असते. बाळू तुला जर 27 पाहिजे असतील तर 4 मला दी. तसं मला सांगा, यमाला दाटवायला कोण? पंढरपुरातला मालक वरिष्ठच हे का नाही? आणि मारलंय कोणी? हे असंच असतंय. मी म्हणलं मग त्यांनी तर माझ्या देखता तुम्हाला 2 शिव्या दिल्या. म्हणले शिव्या दिल्या, पण तुम्ही बैठकीतून उठून गेल्या मग लगेच फोन केला 4.5 घे. आता 4 वर करू नकोस, हे त्याचाच फोन आहे बघा, हे कॉल रेकॉर्डिंग. हो 4.5 घे म्हणले तर द्यायचं नाही. हे असं असतंच. लोक देखता दाटवायचं, माघारी गेल्यावर पुन्हा त्याला कर. असं त्याच्या सिस्टम कशी चालन, ती नियमच असतो तो सगळा. यमाला दटील, हे यमड्या काय तुला इथं? जी 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 त्याला वाईदून निघून निघ. भगवान म्हणले, भीष्माचार्य म्हणले, देवा मला 2 मिनिटं यमाला बोलायचंय. एवढा मोठा महात्मा यमाला बोलायला, बाबाजी यमाला सुद्धा आनंद वाटतो ना. आनंद वाटतो, आनंद वाटतो. भगवंतानं सांगितलं महाराज बोला. ऐका म्हणले, बोलायचे पण आधी कारण विचारायचंय. उत्तरायण कधी लागायले? उत्तरायण सांगणारा व्यक्ती संजय, उत्तरायण सांगणारा व्यक्ती विदुर. 2 लोकायला उत्तरायण माहित. एक जण म्हणला, बाळू महाराज कौरव मेल्याच्या नंतर संजय कस काय नाही मेला? मी म्हणलं हा प्रश्न झाला का? संजय युद्धात नव्हताच ना. संजय घरी बसल्या बसल्या सांगत होता ना, हा बाजाराला गेलं ते धक्के खाईल. जे बाजारात गेलं नाही त्याला धक्के कस काय? आगाव पण आहे. ते युद्धात नव्हता ना, हे काय प्रश्न झाला का? म्हणलं सुमळ्या तू हा विचारणं. संजयावर व्यासांची कृपा, व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा. त्रयल दिशे संजयानं विदुरानं सांगितलं, आजपासून 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचं. उत्तरायण 22.5 दिवसाला लागायचं का? पैठणच्या मालकाने नमूद केलं, देखोनी दक्षिणायनाती घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. पैठणच्या मालकानं सांगितलं 22.5 दिवसाला. होय. यमा जी थांब तिथंच, मंडपाच्या आत येऊ नकोस. मंडप दिला जांभळीच्या पानाचा बाबाजी, आणि जांभळीच्या पानाखाली 12.5 दिवस माथार. आणि भगवंताला सांगितलं बाजूल सरक. देवाला सांगितलं बाजूल सरक. मा टाइम घेऊ नका आता, मला कोणी बोलू नका. पाय पडायचं असेल तर लांबून पायात पडा, निघून जा. आणि 11व्या दिवशी डोळे उघडे. आणि 11व्या दिवशी डोळे उघडे आणि पंढरपुरातल्या मालकाच्या हातात एक ग्रंथ दिला. त्या ग्रंथाचं नाव विष्णू सहस्रनाम. 1000 नावाचं स्तोत्र नाना. अंगात 113 बाण अंगात गेल्यावर दिलं, देऊन टाकलं. प्रभू हे तुझ्या नावाचं स्तोत्र. काय वाटलं असेल देवाला? ज्याला अर्जुनाच्या हाताने आपण 113 बाण मारलेत, आणि त्या भीष्माचार्याने अंगातून टिप 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 रक्त पडत असताना 1000 नावाचं स्तोत्र पंढरपुरातल्या मालकाच्या हातात दिलं आणि नियमावली लावून दिली. ह्या नामानं पुढच्याचं कल्याण होईल बरं, म्हणून आपल्या सप्तात विष्णू सहस्रनाम घेण्याची पद्धत आहे. आता बऱ्यापैकी सप्त्यातलं ज्ञानेश्वरी पारायण, गाथ्याचं भजन आणि विष्णू सहस्रनाम 3 गोष्टी ज्या सप्त्यातल्या गेल्या बाबा, ते सप्ताच नाही. विठ्ठला
ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं भजन आणि विष्णू सहस्रनाम नाही किंवा सप्तात नाही, सप्तात नाही, सप्तात नाही. काही काही ठिकाणी एका गावात गेलो, पैशाचं गाव होतं, जरा जोरा पैसे होते त्या गावात, पैसे होते. तर ते म्हणले महाराज आमचा सप्ताह म्हणजे असा सप्ताह असतो, आम्ही काहीच ताण घेत नाहीत. विना उभा कीर्तनकार येणार, कीर्तन करणार, सगळं होणार. आणि म्हणलं मग कसं काय होतंय? एक खट्याच गुत देतो, एक खट्याच गुत, एक खट्याच गुत. म्हणलं यमानं पण तू गुत बांधून घेतलं एक खट्याच, कस काय बांधीन? म्हणलं मग सप्ते गुते देतो ना, मग तू बाकीचं पण यमानं गुतच घेतले, आवळून घ्यायचा तो तू जर नाही करायला पाहिजे. असं गाव नाही की त्या गावात पटक्यावले 9-10 माणसं सापडत नाहीत. हिना सुद्धा जर गावातले लोक घेत नसतील तर गावातल्या लोकांना काय भेटायले? नाही म्हणे महाराज असला सप्ताह आहे, आम्ही हिना घ्याल पण इकतच आणतो. हे मोठड पण नाही नाना, हे अपमान आहे. हे पंढरपुरातल्या मालकाचा केलेला अपमान आहे. गावातल्या वयस्कर माणसांनी जर इना घेतला तर काय लागतील दिवसा 7-8 आणि रात्री 7-8. मग इना जरी आम्ही इकत देऊनच घेतोत मन करतोत म्हणल्यावर हे सांगणं त्याला वाटत असन गिरगाव करायला घोलवायला लागलो. आता मलाही बुका लावून जायचं होतं म्हणून मी त्याला काही म्हणलो नाही. पण नालायकपण आहे हे सांगणं म्हणजे पुरुषार्थ नाही, मूर्खपणाचं टोक आहे. चला राय म्हणे उभा तिथं, यम उभा राहिला. विष्णू सहस्रनाम हातात देऊन टाकलं आणि मग भगवंताच्या लक्षात आलं अर्धा दिवस कमी आहे, 22 दिवस झाले. अर्धा आगा माध्या नुस्त दिनकरम भय व्याप्ती तिजायते यमाग्रो भय पंथेषु यतः सर्वा नतिक्रिया. धर्म सिद्धांत सांगतो. आवाज वाढवा दादा याचा जरसा, एकदा वाहड्यावर तिथं बोट नेऊ नका. आणि मग हे यमराज जी तुला एकदा सांगितलं नाही इथून जाय, निघून गेला यम. भीष्माच्या असं लक्षात आलं काय येड्यावानी करत असन पंढरपुरातला मालक. मी सांगितलंय त्याला 22.5 दिवसाच्या नंतर मला घेऊन जाय, उत्तरायण लागायले, दक्षिणायन चालू आहे म्हणून मरायचं नाही, आणि मला घेऊन जा म्हणतो. यानं का काढून दिलं? चुटकी वाजल्याबरोबर सांगितलं जा म्हणतो तुला. जी प्रभू गेलं निघून. आणि मृत्यूला काही करण, काही बव, काही पळ, काही निमिष, काही क्षण, अशा वेळाची लाघव कळा शिल्लक आहे. तितक्या वेळात वरुता आनन फुटेशी स्वेदा तुझ्या येते. भीष्माचार्याच्या चेहऱ्याला घाम आला आणि पाहिलं कन्हैया वरुताम स्वेदा तिजा येते. स्वेद म्हणजे घाम येतो रे कन्हैया, काय करावं? त्यावेळेला इंधने वारी तसे नारायण. वारं घातलं बाबाजी जगाच्या मालकान, पण घाम जात नव्हता ना. तो घाम असा उन्हानं आलेला नव्हता, तो घाम असा तानाचा नव्हता, तो घाम अशा तानाचा होता की हे लोकातली यात्रा सोडायची होती. तो घाम अशा तानाचा होता, आत्म्याचं आणि शरीराचं भांडण होतं. आत्मा सोडित नाही, शरीर सोडित नाही आत्म्याला. जाऊ नको म्हणतंय शरीर, ते शरीर त्या आत्म्याला म्हणतंय जाऊ नकोस रे, तो थांब थांब थांब. पण आत्मा जात असताना यज्ञा इतक्या येता, सर्व इंद्रियाला कुड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. इतकी विकळ अवस्था आत्मा सुटत असताना होत असते. घाम येणं साहजिक आहे. मग हा घाम सुरू होत असताना हा स्वामी नका टाकून जाऊ मला. क्या बात आहे, वा. दोघे बैसलो एका पिंजऱ्यात. क्या बात आहे, वाह वाह वाह, क्या बात आहे. यतिम वृधंती ती काया आत्मा संलग्नन भय जायते द्वंद्वान मिमंक्रशती यद्वंद्वान भयस्थितः. बाल्या सगतंती वात्सल्य बाल्यां सगदंती वात्सल्यम यतम जायते मिमा यतम कन्या सुजायते वरयन्ते भयन्ति रूपः मंगलास्तते वच जायम वात्सल्यम तृप्तावसने. मुलगी वाटलावत असताना आईचा अंतकरण जितक्या टोकानं पाकळतंय तितका आत्मा शरीरातून जात असताना हे शरीर तितकं रडत असते. याच्या पलीकडे सांगू का? सवे वेधंती कालाम सुतेय कल्ती हम वात्सल्य तत्रो बालको छिन्नंती भया जायते. एकुलते एक लेकरू असा माईच्या समोर काळानं झडपा वेदना संलग्न जायते तताम आत्मा छेदंती कुडी भया. हा
इतकं शास्त्र त्याच्या पाठीमागे. अजूनही 6 पुरावे येतं, पण एखाद्या सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला तुम्ही सांगितल्यामुळे इतकं पुढचं आठवलं. एखादा चांगला असं प्रमाण दिलं की पुढचं आठवत असतंय. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायचे, पोषक प्रमाण कीर्तनात मिळालं की कोटीची नोट. विठाला विठाला पण कीर्तनकार रस्त्यानं चालला तर कीर्तनकाराची भूमिका रेल्वेच्या इंजिनची असावी. कीर्तनकाराची भूमिका खांडेकरची रेल्वेच्या इंजिनची भूमिका असावी. ड्रायव्हर कसाही असू, ड्रायव्हर कसा बी नसतोच ना रेल्वेचा. इंजिनियर आहे ना इथंच आपलं यजमानाचं माधवरावचे चिरंजीव इंजिनियर आहेत रेल्वे खात्यातले. तेव्हा इंजिन मध्ये बिघाड जरी झाली तर इंजिन पटरी सोडीत नाही. गाडी 5 कोटीची घ्या, कटच आणती कोणाला बी, 4 चाकाची गाडी. आणि कीर्तनकाराची भूमिका रेल्वेचं इंजिन पाहिजे. आणि तो सरळ चलत राहिला तर मग सुज्ञ गायन करणारे वारकरी त्याच्यासाठी पोषक प्रमाण देत असतात. पण यानं कडव्यावर राहा ना, कडव्याचा आणि याला कवाच मेळ कळत नाही, तर मग बाकीचे तरी काय प्रमाण देतील. विठाला विठाला हे शेवटचा वाद होता. आणि वरुता काया स्वेदम, याच्या करता स्वेद म्हणजे घाम येत होता. इंधने वारी तसे नारायण. काही नाही झालं. प्रत्यक्ष व्यासांची कृपा असणारे एक व्यक्ती तिथं संजय होते. तया संजयाची निपारणी स्वेदावरुतानन ठाई वारिताची नवलाही इंधने गा. इंधन म्हणजे पंखा, त्या काळातलं इंधन म्हणजे पंखा असा. संजयानं सुद्धा काही नाही. येदूर काकाने स्वतः तै सोडी तसे अंबर दुमाला. अंबर म्हणजे वस्त्र, त्याचा दुमाला सोडा कोपरा. ते वारी तसे इंधने. कोण विदुर? राजे हो. राजक्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातल्या तत्वाच्या चौकटी, पंढरपुरातला मालक, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा राजकारणातल्या चौकटी विदुर काकाकडे शिकायला येत होते. इतके विदुर निष्ठावंत होते. त्यागाचा मूर्तिमंत पुतळा विदुर. आणि त्या विदुराने वारं घातलं तरी घाम जात नव्हता. देवानं वारं घातलं, विदुरानं घातलं, संजयानं घातलं, अर्जुन सुद्धा जवळ आले, अर्जुनानं सुद्धा इंधन घातलं, पण काय घाम गेला नाही. तितक्यात एक जण आला आणि असा रुमाल काढला आणि घाम पुसला. घाम जिराला. भगवंतानं सांगितलं वा 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 वा, घाम जिराला. आणि यमानं घाम पुसणारा बाजूला सरकला आणि म्हातारं हसलं. त्यावेळेला 14 सेकंद शिल्लक होते. वरुता चक्षुची निपाती, वरुता चक्षुचे निपाती, सवे मिनलिया एक निगुती. वरचं पापन खालच्या